इथे मी डबल फोल्डमध्ये अस्तर घेतलेले आहे। त्यानंतर इथे आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत, तर इथे 15 इंच एवढी उंची घ्यायची आहे। त्यानंतर अशी मार्किंग करून घ्यायची आहे व वर आपल्याला शोल्डरचे माप घ्यायचे आहे। तर इथे मी 5.5 इंच एवढे शोल्डर घेत आहे। खाली देखील आपल्याला 5.5 इंच घ्यायचे आहेत। इथे आपल्याला 11 इंच घ्यायचे आहेत। इथे 1 इंच घेऊन अशी मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर खाली आपल्याला 11 इंच घ्यायचे आहेत व मार्किंग करून घ्यायची आहे। हा आपला बॅक पार्ट आहे। तर फ्रंट पार्टला आपल्याला असे मधून अर्धा इंच जास्त घ्यायचे आहे। इथे काहीही करायचं नाही आहे। त्यानंतर कटिंग करून घ्यायची आहे। आपला बॅक पार्ट निघाला आहे। त्यानंतर इथे आपण फ्रंट पार्ट घेणार आहोत। तर आपल्याला बॅक पार्ट असाच ठेवायचा आहे व मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये 2 इंच जास्तीचे घ्यायचे आहेत। दोन इंच खाली आणि 2 इंच एवढे आपल्याला जास्त घ्यायचे आहेत। त्यानंतर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। तर आपल्याला खाली इथे आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे, म्हणजे टोटल 15.5 इंच। त्यानंतर आपल्याला इथे अर्धा इंच आतमधून मार्किंग करून घ्यायची आहे। इथे 3.5 इंच घ्यायचे, वर देखील 3.5 इंच घ्यायचे आहेत। त्यानंतर अशी मार्किंग करून घ्यायची आहे। 4.5 ते 5 इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे सरळ। त्यानंतर इथे 1 इंच आणि इथे 1 इंच घ्यायचे आहे व मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर हा पॉइंट आर्महोलला जोडून घ्यायचा आहे व इथे कटिंग करून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला। इथे अर्धा इंच हा आपला कट करून घ्यायचा आहे। ही आपली कटिंग झालेली आहे। त्यानंतर मेन फॅब्रिकवर आपल्याला ही कटिंग ठेवून घ्यायची आहे व व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे तशा पद्धतीने। ही आपली मेन फॅब्रिकवर देखील कटिंग झालेली आहे। त्यानंतर इथे मी 4 इंच घेत आहे। हे देखील 4 इंच आहे व अशी मार्किंग करून घ्यायची आहे। इथे आपल्याला नेक घ्यायचा आहे 2.5 इंच। त्यानंतर आपला जो नेक असेल तो इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे 10.5 इंच। त्यानंतर इथे देखील 2.5 इंच व सरळ मार्किंग करून घ्यायची आहे। गळ्याचा आकार तुम्हाला हवा तसा देऊ शकता। इथे मी गोल गळाच घेत आहे। तर अशी मार्किंग करून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। 4 इंच जो मेजरमेंट टाकलेले आहेत तो भाग आपल्याला कट करायचा आहे। हे आपले बॅक पार्ट झालेला आहे। त्यानंतर हा फ्रंट पार्ट आहे। तर हा देखील इथे आपल्याला 4 इंच घ्यायचे आहेत। इथे देखील 4 इंच घ्यायचे आहे व मार्किंग करायची आहे। त्यानंतर गळा टाकून घ्यायचा आहे आपल्याला किती उंची पाहिजे त्यानुसार। इथे मी 6.5 इंच घेत आहे। इथे 2.5 इंच, येथे देखील 2.5 इंच व व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे।
इथे देखील मी गोलगडा घेत आहे। हा आपला फ्रंटचा देखील गोलगळा झालेला आहे। त्यानंतर इथे मार्किंग करून घ्यायची आहे। 23 इंच उंची आणि 10 इंच रुंदी आहे आणि व्यवस्थित अशी ही कटिंग करून घ्यायची आहे। हे आपले स्लीवचे मेजरमेंट आहे। आपण जो 4 इंच कट केलेला आहे त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचा आहे। पुढचे 4 इंच आणि पाठीमागचे 4 इंच असे आपण 8 इंच कट केलेले आहेत। तर हे 8 इंच आणि त्यामध्ये 1 ते 1.5 इंच आपल्याला सीम अलाउन्स घ्यायचा आहे व स्लीव्ज आपल्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही रुंदी वाढवू देखील शकता। रुंदी आपल्याला जी आपण कटिंग करून घेतलेली आहे तीच घ्यायची आहे। त्यानंतर मेन फॅब्रिकवर आपल्याला हे 4 इंच केलेली कटिंग टाकून घ्यायची आहे व कट करून घ्यायचा आहे। इथे मी कपडा सरकू नये यासाठी मी व्यवस्थित अशी मेन फॅब्रिक आणि अस्तरला पिन करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे। हे देखील आपल्याला फ्रंट पार्ट कट करून घ्यायचा आहे। मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित पिनअप करायचा आहे। त्यानंतर व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून कपडा हलणार नाही आणि व्यवस्थित आपला गळ्याचा आकार येईल। त्यानंतर इथे आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे। मेन फॅब्रिक आपल्याला उलटे टाकून घ्यायचे आहे व अशा पद्धतीने व्यवस्थित आता हा गळा स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पिन काढून आपल्याला हे पलटून घ्यायचा आहे गळा व प्रेस्टिच मारून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। व्यवस्थित अशी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। डिझाईनमुळे थोडासा वेळ लागतो। सध्या ट्रेंडिंगमध्ये जी स्लीव्ज आहे ती आपण तयार करणार आहोत। त्यानंतर सर्व बाजूंनी आपल्याला व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायची आहे। इथे व्यवस्थित आपले अस्तर आणि मेन फॅब्रिकची स्टिचिंग झालेली आहे। त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट देखील अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। इथे देखील आपल्याला फ्रंट पार्ट स्टिच करायचा आहे। गळा अशा पद्धतीने क्लिप्स मारून हा पलटून घ्यायचा आहे पिन काढून। इथे पलटून घेतल्यानंतर आपल्याला प्रेस्टिच करायची आहे। तुमचं जर फॅब्रिक व्यवस्थित बसत नसेल तर तुम्ही इथे पिनअप करून स्टिच करू शकता। मेन फॅब्रिक आणि अस्तर देखील आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे व्यवस्थित। जिम्मी चूचे हे फॅब्रिक आहे त्यामुळे थोडेसे स्टिच करण्यासाठी अवघड जात आहे। त्यानंतर इथे कटोरी देखील आपल्याला व्यवस्थित अशी
स्टिच करून घ्यायचे आहे दोन्ही भाग प्रिन्सेस कटचे। त्यानंतर फ्रंट पार्टला आपल्याला हा फ्रंट पार्ट जॉईंट करून घ्यायचा आहे। साइडनी जर कपडा शिल्लक राहिलेला असेल अस्तरचा तर आपल्याला तो व्यवस्थित असा कट करून नंतर आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। इथे मी फ्रंट पार्ट जॉईंट करत आहे। दोन्ही भाग व्यवस्थित असे स्टिच करून घ्यायचे आहेत। त्यानंतर पाठीमागचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे। तर उंची आपण 4.5 इंच घ्यायची आहे व अर्धा इंच रुंदी घ्यायची आहे। त्यानंतर हे तयार झालेलं आहे। त्यानंतर हे आपल्याला हा स्लीवचा भाग आहे, आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर शोल्डर जॉईंट करायचा आहे। तर इथे मी फिनिशिंगसाठी साइडला स्टिच करून घेत आहे हे स्लीवचा भाग। इथे हे साइडसाठी फिनिशिंग मी करून घेत आहे जेणेकरून धागे निघणार नाहीत। त्यानंतर इथे आपल्याला 5 नंबरची टिप मारून घ्यायची आहे व असा कपडा आपल्याला ओढून घ्यायचा आहे। ही आपली स्लीव्ज तयार झालेली आहे। दोन्ही स्लीव्ज अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत व त्यानंतर इथे शोल्डरला आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे। 1/4 इंच आपल्याला बाजूला सोडायचे आहे आर्म होलच्या साइडने। आणि व्यवस्थित असे शोल्डर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या भागाचे देखील जॉईंट करून घ्यायचे आहे। इथे आपल्याला पुढच्या आणि पाठीमागच्या भागाला आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहे दोन्ही स्लीव्ससाठी, म्हणजे स्लीव्ज जॉईंट करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे फिनिशिंगसाठी आपल्याला इथे डबल फोल्डमध्ये एक पट्टी घ्यायची आहे व अशा पद्धतीने आर्म होलची फिनिशिंग करून घ्यायची आहे। इथे आपल्याला प्रेस्टीज घ्यायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बाजू फिनिश करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला पुढच्या भागाची आपण पट्टी टाकून घेणार आहोत। तर पुढच्या भागासाठी इथे मी अशा पद्धतीने पट्टी टाकून घेत आहे। पाठीमागे देखील अशाच पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायची आहे व फिनिशिंग करून घ्यायची आहे। इथे प्रेस्टीज मारून घ्यायची आहे व फोल्ड करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे।
अस्तरच्या बाजूने फ्रंट आणि बॅक पार्टला अशाच पद्धतीने आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी सरळ बाजूने 1/4 इंचवर एक स्टिच करून घेत आहे दोन्ही साइडने। त्यानंतर आपल्याला हा भाग उलटा करून घ्यायचा आहे। ब्लाउज पूर्ण उलटे करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपली फिटिंग जी असेल ती टाकून घ्यायची आहे व ब्लाउज तयार करून घ्यायचे आहे। तुम्हाला हे ब्लाउज कसे वाटले? सध्या ट्रेंडिंगमध्ये खूप जास्त ह्या स्लीव चालू आहेत, तर कसे वाटले हे देखील तुम्ही सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपले ब्लाउज रेडी झालेले आहे, तुम्ही देखील ट्राय करा।